साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। कुठं जाळपोळ दगडफेक करायची नाही। जबाबदारी सगळ्यांनी घेतली का? याच्या पुढचा तिसरा मुद्दा सांगतो। कुणी राजकारणी पक्षाचा कुणी पदाधिकारी असेल, नीट ऐका, तो खोट्या बातम्या पसरील। मुंबईत जायचं, आपल्याला मुंबईत जामच करायची, ग्राउंडवर गाड्या नाही लावायच्या, हवेवरच गाड्या लावायच्या, असं सांगल आणि त्याचा राजकीय उद्देश सार्थक करून घेईल। कोणाचाही ऐकायचा नाही। जाम कवा करायची होती, आपल्याला सरकार सहकार्य करीत नव्हतं त्यावेळेस। आता सहकार्य केलं म्हणल्यावर आपली जबाबदारी आहे सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करणं। पुन्हा एकदा सांगतो, सहकार्य नाही केलं सरकारनं, आपल्याला पुन्हा परवानगी वाढून नाही दिली, पुन्हा तुम्हाला येता येतंय। मला वाटतं सोमवारी मंगळवारी महाराष्ट्रातले सरकारनं सहकार्य नाही केल्यावर पुन्हा मराठी करोडोच्या संख्येनं मुंबईकडे येणार आहेत आपल्या टप्प्यानुसार। त्यामुळे तुमची आजची जबाबदारी एक लक्षात ठेवा, आरक्षणाची जबाबदारी माझ्यावर। शांततेत राहून सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची। आता तुम्ही सगळ्यांनी एक काम केलंय, इकडे येताना तुम्ही गाड्या रोडवर सोडल्या तर इकडे आलात। इथल्या प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताची आत्ता गाडी काढायची, पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंडवर नेऊन लावायचं, मग ते कितीही लांब असू दे। एकही गाडी रोडवर राहता कामा नाही। स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं। तुम्ही जी मुंबई जाम केली ना मराठ्यानो, 2 घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे, जबाबदारी तुमची आहे। आता मला बोलता येणार नाहीये उपोषणला बसल्यावर, म्हणून मला एकही बातमी कानावर आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली, या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली। आपण आझाद मैदानाला येणार होतो, आपण आलोत। बऱ्याच जणांना वाटलं होतं पाय ठेवून द्यायचा नाही, मराठे मांड्या घालून बसले। त्याच्यामुळं सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीचं देईल, मान्य न्यायदेवता देईल।